क्लाउडच्या फाउंडरने एक स्टेटमेंट दिलं आहे की ते आता प्रॉम्प्टिंग वापरतच नाही. प्रॉम्प्टिंग इज अ डेड. आणि तुम्ही तर आत्ताच प्रॉम्प्टिंग करायला शिकला होतात. ते आता प्रॉम्प्टिंगच्या ऐवजी लूपिंग वापरतात. चला मी सांगतो तुम्हाला लूपिंग म्हणजे काय आणि ते कसं करतात. पण त्याआधी प्रॉम्प्टिंग आणि लूपिंगमधला फरक समजून घेऊ. प्रॉम्प्टिंगमध्ये तुम्ही क्लाउडला एखादा प्रॉम्प्ट लिहून देता. क्लाउड तुम्हाला त्याचं उत्तर देतं. ते उत्तर चूक आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये अजून काही काम करायचं आहे हे तुम्ही ठरवता आणि पुन्हा तुम्ही त्याला दुसरा प्रॉम्प्ट देता. असं करत करत तुम्हाला बऱ्याच वेळेला प्रॉम्प्ट द्यावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर मिळतं. म्हणजे तुम्हाला सारखं प्रॉम्प्टिंग करावं लागतं. पण लूपिंगमध्ये सारखी प्रॉम्प्टिंग करायची कटकटच संपते. तुम्ही त्याला प्रॉम्प्टिंग देण्याच्या ऐवजी एक गोल सेट करून देता. त्याच्यावरती क्लाउड काम करतो. आलेलं उत्तर तपासून पुढचं प्रॉम्प्टिंग स्वतःच करतो आणि तुम्हाला जे अचूक उत्तर पाहिजे ते मिळवून देतो. आता जर तुम्हाला खरंच अचूक उत्तर पाहिजे असेल तर तुमचा गोल नीट सेट झालेला पाहिजे. तर तुम्हाला किती आकडेवारी पाहिजे, किती टक्केवारी पाहिजे त्याची एक चेकलिस्ट बनवायला पाहिजे. नुसतं मेक इट बेटर असं म्हणून चालणार नाही. सो तुमचा गोल सेट करा. तुम्हाला याची स्टेप बाय स्टेप गाईड हवी आहे का? तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. गाईड तुम्हाला मिळून जाईल.